घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला यामध्ये रस ओळखायचा तुम्हाला बघा. शृंगार कसा असू शकतो? शृंगार म्हणजे प्रेमासंबंधी असतं किंवा प्रेम भाषेवरती अवलंबून असणार रस, पण शृंगार नाही होत. तर याच्यामध्ये देवाचं श्रीकृष्णाचं घनश्याम सुंदरा श्रीधरा याचा उल्लेख आलाय म्हणल्यावरती देवाच्या नावाचा तुमचा उच्चार होतोय म्हणल्यावरती शांत रस. जसं की देवाचं नाव घेतलं की तुम्हाला त्याच्यामधून शांत भावना किंवा देवाचं मंदिरात गेला शांत बसता तेवढं लक्षात ठेवा. शांत बस. दुसरं एक्झाम्पल बघा. शांत रसाची माहिती थोडी सांगतो. परमेश्वर विषयी भक्ती, सत्पुरुषाची संगती, देवालय व आश्रम याच्यामधून शांत रस हा निर्माण होतो. बघा पुढचं उदाहरण आहे. आटपाड नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेंड्यांचे मळे, नगरातील सारेच लोक वेडे, वेड्यांना बांधले बर्फाचे वाडे. कोणकोणतं आहे बघा. आटपाड नगरात दुधाचे तळे, नंतर तळ्याच्या काठी पेंड्यांचे मळे, नगरातील सारेच लोक वेडे, वेड्यांना बांधले बर्फाचे वाडे. रस ओळखायचा आहे. पहिला आहे करुण, दुसरा आहे शृंगार, तिसरा आहे अद्भुत आणि चौथा आहे शांत. अद्भुत आहे. जुन्या काळात नाही का ते कुठलं तरी असायचं काहीतरी खजाना वगैरे शोधायला गेलं की असं जुन्या काळातले लोक वेडी बांधले पेंड्यांचे वाडे. तर अद्भुत रस आहे. त्याच्यानंतर कडवळ, किळस, बीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जिथे केले जाते तिथे कोणता रस तयार होतो? बिभत्स. कोणता? बिभत्स. त्याच्यानंतर आता विश्वास मुके देवे केले वागेतून तोषावे पसायदान यामध्ये कोणता रस आहे? शांत. देवाचं संतनेश्वर महाराजांनी पसायदान केलं बरोबर का? मग शांत रस असणार आहे. त्याच्यानंतर गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय देवकार वीर रस. आणि शेवट एक प्रश्न आहे याच्यामधला म्हणजे याच्यामध्ये अजून प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता नवरसातील एक रस नाहीये? वीर रस, बिभत्स रस, चिड रस, शांत रस. चिड. तुम्ही चिडता तो रस नाहीये. चिडण्यामध्ये कुणालाही रस नसतो. चिडला की मग काहीतरी तुमचं पायावरती कुऱ्हाड किंवा नुकसान होणार आहे त्यामुळे चिडायचं नाहीये. शांत होऊन लांब जायचं पण चिडत बसायचं नाहीये. डोकं पडण्यापेक्षा ती बरं आहे ना. चिडला ह्याच्यावरती आता डोकंच पडतो. डोकं पडल्यावरती तुझं पण तुला पण थोडं फार लागणार आहे. डोकं पडताना चुकून नाही जर त्यांनी काहीच नाही केलं तर तू डोकं पडायला गेला तुझं दगड थोडासा तरी लागेल तुला. किंवा दगड टाकताना उचलायला दगड टाकताना त्याच्या खाली तुझा हात गावला किंवा बोट गावली लागणार आहे ना तुला. त्यामुळे चिड काय कामाची नाही. चिड हा रस नाहीये. चिडण्यात रस आहे का शिकत? चिडायचं नाही म्हणजे रस नाही चांगलं. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा साधं एक्झाम्पल आहे. उठा राष्ट्र वीर हो सज्ज व्हा उठा चला याच्यामध्ये कोणता रस आहे? ओके. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वीर रस. पुन्हा एकदा जिंकू किंवा मरू भारत मोर्चा मला वीर आहे. कोणता रस आहे? वीर रस आहे. लगेच कळतंय. मराठी भाषेत एकूण किती रस आहे? 9च आहेत का? अरे 9च आहेत. 8 नाही म्हणायचं नाही. 7 8 विषय नाही. 8 एवढं उत्तर नाहीये. 9 उत्तर आहे. डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. शृंगारस प्रेमाचा आहे रस. त्याच्यामधून डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका शृंगारस. त्याच्यानंतर घनश्याम सुंदरा झाले. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार याच्यामध्ये पण कोणता रस आहे? वीर रस आहे. तर रसांबद्दल एवढी माहिती